नमस्कार मित्रांनो, यशस्वीस व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि यशस्वीकडून गोडगोड पा. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे बरं का. स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. घरातल्या देव्हाऱ्यातही परंपरा जपली जाते. आज आम्ही नंदी बैलांची पूजा घरीच केली. साधे मातीचे नंदी बैल, पण त्यांच्या मागे आहे श्रद्धा, संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान. मी देव्हाऱ्यासमोर मांडणी केलेल्या नंदी बैलांची पूजा सुरू केली. यशस्वी माझ्या जवळच उभी होती, पण ती मात्र एकटक बघत होती की आई हे काय करते, कारण ती हे सगळं पहिल्यांदाच बघत होती. मी आपल्या परंपरेनुसार नंदी बैलांची पूजा करून घेतली आणि मी माझ्या इतर कामांकडे मोर्चा वळवला आणि इकडे बघते तर काय, आईनं केलेलं पूजन यशस्वीने कौतुकाने पाहिलंच होतं. डोळ्यामधला तो कुतूहलाचा भाव वेगळाच होता. त्यानंतर काय, यशस्वीने कुतूहलाने सर्व नंदी बैलांवरून हात फिरवला आणि त्यांच्या शिंगांमध्ये घातलेले शिंगोडे काढून हातात घेतले आणि त्यानंतर तिच्या बाबाकडे आणि माझ्याकडे ती कुतूहलाने बघायला लागली. तिला प्रश्न पडला होता की हे काय बरे असेल. त्यानंतर तिच्या बाबाने तिला सांगितलं की बेटा, याला गोंडण म्हणतात. गोंडण लावल्याने बैलाला शक्ती, आरोग्य आणि शुभत्व लाभतं. त्यामुळे बैलांच्या शिंगांमध्ये गव्हाच्या पिठापासून बनलेले गोंडण घातले जातात. बैल शेतकऱ्याचा सोबती, कुटुंबातील सदस्यासारखाच मानला जातो. त्याच्या शिंगांना गोंडण लावणं म्हणजे त्याचा मान देणं, सौंदर्य वाढवणं हा एक पूजनाचा भाग मानलं जातं. त्यानंतर यशस्वीने ते गोंडण चांगले निरखून बघितले आणि नंतर परत आईने बैलांच्या शिंगांमध्ये जसे घातले होते तसे परत घातले. हीच खरी परंपरेची ताकद. मोठ्यांसोबत लहानग्यांनी सुद्धा संस्कृती अनुभवावी, जाणावी आणि आनंदाने साजरी करावी. आईने जसे नंदी बैलांचे पूजन केले त्याप्रमाणे यशस्वीने सर्व नंदी बैलांचे पूजन करण्याचा छोटासा का होईना पण प्रयत्न जरूर केला. तिने सर्व नंदी बैलांना आईने लावले त्याप्रमाणे कुंकू लावले. कुंकू लावल्यानंतर आरतीचे ताट घेतले, त्यामध्ये पप्पांकडून छान आरती ठेवून घेतली आणि सर्व नंदी बैलांची आरती केली. आरती करून झाल्यानंतर सर्वांचा जय जय बाप्पा केला. एक कुतूहल, आनंद आणि निरागसता एवढंच तिच्या छोट्या मनाने आज अनुभवलं. हे सर्व करून झाल्यानंतर यशस्वीच्या मनामध्ये एक प्रश्न होताच की आता सगळं तर झालं आहे, मग आता मी नंदी बैलांसोबत खेळू शकते. पण मी तिला म्हटलं, नको बेटा, थोड्या वेळानंतर घे. मग तिने तिच्या बाबांकडे मोर्चा वळवला, बाबा मी हंबा घेऊ. पण बाबाही म्हणाले, नको बेटा, उद्या सकाळी घे. मग मात्र यशस्वीने थोडंसं नाराज झाली, पण ऐकलं आमचं आणि खेळण्यांकडे मोर्चा वळवला. तुम्हा सगळ्यांना यशस्वीचा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, यशस्वीचे तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ सगळ्यात जास्त बघायला आवडतात तेही कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला जर यशस्वीचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यशस्वीच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आरामात यशस्वीचे व्हिडिओज बघता येईल. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.